भारत आपला विविधतेत एकता सांगणारा देश आहे. आपल्या देशामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक जाती आहेत, अनेक परंपरा आहेत, अनेक संस्कृत्या आहेत. तरीसुद्धा गावगाड्यामध्ये जर आपण ग्रामीण भागाचा विचार केला तर इथं मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, हे सर्व लोक गुण्यागोविंदानं एकत्र राहत असतात. एका बाजूला आजच्या स्थितीमध्ये धर्मांधता बोकाळलेली असताना आणि धर्मामध्ये जातीमध्ये भेदभावाचं वातावरण तयार झालेलं असताना गावगाड्यामधल्या एखाद्या छोट्याशा गावामध्ये, जसं राजाळेसारखं फलटण तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये आमचे प्रसिद्ध कवी सतीश भालेराव सर यांच्या मातोश्री यांनी बंडाभाई शेख या मुस्लिम समाजातील एका बांधवाला आपला भाऊ मानून त्या भावाचं भाऊपण असेल किंवा ते जे नातं जपण्याचं काम केलं आणि त्या नात्यामध्ये ना हिंदू ना मुस्लिम असं न म्हणता एक मानवतेचं नातं जे जपलेलं आहे आणि ते नातं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जपलेलं आहे आणि तेच नात्याचा गोडवा जिव्हाळा आपल्या कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी सतीश भालेराव सर आपल्यासमोर सादर करण्यासाठी आज इथं आहेत. तर मी सरांना विनंती करतो की सर, आपण हा जो गोडवा आहे, हा नात्यातला गोडवा जिव्हाळा आपण जो कवितेच्या माध्यमातून मांडलेला आहे, तो आमच्या सर्वांसाठी आपण या ठिकाणी सांगावा. आपल्याला विनंती आहे, आपण आपली कविता सादर करावी. कवितेचं नाव आहे बंडाबाई. तू काकडा आरती म्हणायचास आणि गावाला जाग करायचास ढोल वाजवून. सहाची अजानी तुझ्याच आवाजात घेऊन यायचं कोवळवून धर्मनिरपेक्ष मनाचं. बंडाबाई तू तर सलाम आलेकुम म्हणायचास. भीमनगरात आवडीन हातभर राखी बांधून फिरायचास. तुझ्या कपड्यांना नेहमी असायचा अत्तराचा सुगंध. तू कपाळावर नमाज अदा केल्याची निशाणी उठून दिसायची. तुझ्या 2 बोट गळ्यावर असायची. तुझ्या गळ्यावर पंढरीच्या पांडुरंगाचा बुक्का असायचा, मानवतेच्या समतीची शपथ घेतल्यासारखा. गळ्यात मंदिराचा गजाढोल वाजवत देवीची पालखी घेऊन जायचा नदीला दर सोमवारी अंघोळीला. तूही नावून जायचा सोमवतीच्या भक्तिरसात. तुझ्याही निरागत चेहऱ्यावर उठून दिसायचा बुद्ध. रमजान ईदला सारा गाव तुझ्या घरात आवडीनं शिरकुर्मा खायचा. मोहरमची रोटीही खायचा. घराघरात जाऊन द्यायचास. चुकून एखादा राहिला तर हक्कानं तुझ्या डोक्याचा शिरकुर्मा करायचास. दिवाळीला तुझ्या घरात लाडू, करंजी, शंकरपाळी, चिवड्या अशा अनेक प्रकारानं टोपल्यांनी दिवाळीची भेट असायची. गावाच्या प्रेमानं तुझे डोळे पाण्या व्हायचेस. त्या डोळ्यात कधीच दिसला नाही इस्लाम खत्रेने. तुला कधीच शिवली नाही जात, धर्म आणि धर्माची लागण. तू निघालास कबीराच्या पावलावर पाऊल ठेवत, माणसाचा फकीर मानवतेचा पुजारी होऊन. तू जन्माला आलास निधर्मी आणि जगलास निधर्मी, पण धर्म वेड्या लोकांनी तुला वेडा समजलास. तू म्हणायचास काही हरकत नाही. तू म्हणायचास काही हरकत नाहीस. माणसाच्या प्रेमात वेडच व्हावं लागतं माणूस समजून घ्यायला. तेव्हा कुठे थोडासा कबीर समजेल, तेव्हा कुठे थोडासा कबीर समजेल. धन्यवाद. या ठिकाणी आपण कवितेच्या माध्यमातून अतिशय मार्मिक पद्धतीनं आजच्या स्थितीवर भाष्य केलेलं आहे. खरं तर धर्म, जात यापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे. तोच विचार कबीरांनी सांगितला, तोच विचार बुद्धाने सांगितला, तोच विचार अल्लाहनं सांगितला आणि तोच विचार या देशातल्या सर्व महापुरुषांनी आपल्याला दिलेला आहे. आणि तेव्हा विविधतेत एकतेची शिकवण देणाऱ्या या काव्यानं अतिशय एक चांगले विचार आपल्याला देण्याचं काम केलं. धन्यवाद सर, आपण अतिशय सुंदर काव्य आमच्यासाठी सादर केलं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.